असं काही झालं असतं, अजितराव काय माध्यमांवरती देशपातळीवरती महाराष्ट्राचं चित्र निर्माण झालं? अजितराव आता देश याचाही आपण पातळीवर विचार काय केला जातंय पाहिजे. ऐकू का तुम्हाला? याचाही देश आपण विचार पातळीवर केला काय पाहिजे. चाललं ऐकवतो तुम्हाला, थोडं थांबा. तो ऐका आता फक्त. शुक्लाजी, तुम्हाला मुंबई महानगरपालिकेवर उत्तर भारतीय किंवा परप्रांतीय असा तुमच्या याचा महापौर बसवायचा असं तुम्ही म्हणालात. जरा कॅल्क्युलेशन सांगता, तुमच्याकडे कसं आहे कॅल्क्युलेशन? 2017चं कॅल्क्युलेशन बोलतो मी. हा. 30% माझे मराठी भाऊ आहेत, 32% हे माझे उत्तर भारतीय आहेत. मुंबई महानगरपालिकाचं 16% हे गुजराती भाऊ आहेत, 10% आणि 16 धरून इतर आणि मुसलमान लोक आहेत. आता आपलं पक्ष आता घडवलेला आहे आपण, आणि अगोदर उत्तर भारतीय वोट बीजेपीला करायचा किंवा काँग्रेसला करायचा, पण आमच्यावर जे मानहान चालू झालेलं आहे, आमची लोक हे त्रास झालेत की आता आपण कुणाला वोट द्यायचा. आता आपला पक्ष घडवलेला आहे, लोकांना वोट द्यायचा आहे एका पक्षाला जो त्यांचं संरक्षणचं सुनिश्चित करणार आहे, आणि एकमात्र पक्ष आहे मी म्हणतो उत्तर भारतीय लोकांचा. हे लोकतंत्र आहे. आय हॅव एव्हरी राईट टू युनाइट माय पीपल विच आय एम डुईंग इट, अँड मनसे हॅज एव्हरी राईट टू युनाइट एव्हरी मराठी पीपल, अँड आय कॅन फाइंड मनसे यावेळी त्यांचा नंबर येणार, नक्कीच येणार. त्याप्रमाणे राजसाहेबनी एक विषय घेतलेला आहे हिंदी आणि मराठी भाषेचा, पण त्याचा परिणाम एकच आलाय. हा, तेच मी बोलतो. हा साइड इफेक्ट आहे. यू कॅन से आपले जे लोक आहेत ते एकत्रित येतात, आणि हे ग्राउंड रियालिटी मी बोलतो. म्हणजे इट्स नॉट अ सुपरफिशियल थिंग. पीपल आर जॉईनिंग. लोक शिंदे गट सोडून, काँग्रेस गट सोडून, बजरंग दलचे लोक आहे, विश्व हिंदू परिषदचे, बीजेपीचे, तिकडचं सोडून माझ्या पक्षात प्रवेश घेत आहेत. आणि दिस इज व्हॉट इज रिक्वायर्ड. हे आम्हाला घडवायचं होतं की आम्हाला सुरक्षा सुनिश्चित जर करायचं असेल तर ते राजनीतिक द्वाराने होऊ शकतो. तुम्ही एवढं प्लॅनिंग केल्यावर अजितरावांच्या पक्षाचं काय व्हायचं? ते बसले तिकडे. एक शेवटची कमेंट, वेळ संपला माझा. यांनी जर आमचं संरक्षण केलं असतं या पक्षाचा जन्म झाला नसतं. आपण एक आपल्या मराठी मूर्खाच्या नंदनवनात, तसे काही लोक नंदनवनात आहेत, ते नंदनवनात त्यांना एन्जॉय करू दे त्यांचं सगळं. पण मला असं वाटतं की मला वाटतं ते त्यांनी पुढच्या 10-20 वर्षामध्ये केलं असेल की प्लॅनिंग. मला असं वाटतं की महत्वाचा मुद्दा आहे की याच्यामध्ये एक आपण भावना लक्षात घेतली पाहिजे. आज बघा असं आहे की आपण हे म्हणू शकतो की एखादा राजकीय पक्ष मोर्चा काढतो, तो ताकद लावतो सगळं. आज कुठली ताकद नव्हती. म्हणजे बसेस आणतात, कधी काय करतात, आज कुठलाही तसा विषय नव्हता. लोक स्वतःहून, म्हणजे पोलीस जेव्हा सुरुवातीला उचलत होते तेव्हा 10 लोक 20 लोक त्या मोर्चासाठी जमत होते. पण ज्या वेळेला हे चित्र दिसलं की अशा पद्धतीने दडपशाही चालली आहे, मला असं वाटतं पोलिसांच्या हाताबाहेर ही गोष्ट गेली. जेव्हा ज्या पद्धतीचं सगळ्या गल्ल्यांमधनं लोक यायला लागली, तिथे जमायला लागली. आणि मुळात आम्हाला सांगतो की जर आम्हाला दंगलच घडवायची असती ना तर आज आम्हाला चान्स होता. पण आम्ही प्रिकॉशन घेतली. आज एवढा मॉब जमलेला, मॉबची सायकल, पण असं काही घडू नये याची प्रिकॉशन आम्ही घेतली, आणि आम्ही पोलिसांना तेच सांगतो प्रिकॉशन घेतोय. कोणतरी तिकडे बोलेल आणि त्याच्यामुळे आपला महाराष्ट्र पेटेल, हे आपल्याला महाराष्ट्र शांत ठेवायचं आहे. मी सकाळी पण म्हटलं माझ्या याच्यात की बिहार भारतीय जनता पक्ष हा प्रयत्न करतोय, चौबे सारखे माणसं, की महाराष्ट्रात अशांतता निर्माण करायची. पण आमच्या महाराष्ट्रात शांतता कशी राहील, कधीही यशस्वी होऊ द्यायचं नाही. ही कधीही यशस्वी होऊ द्यायचं नाहीये, याची आपल्याला काळजी घ्यायची आहे.